नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या कानावरती साक्षी आणि प्रियाचं बोलणं पडलेलं असतं आणि त्यामुळे खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सायली हीच खरी तन्वी असल्याची गोष्ट कल्पनाला कळते. तेव्हा इथे कल्पनाला नियतीचा खेळ काय आहे ते सुद्धा समजते आणि म्हणूनच राग रुसवा बाजूला ठेवून ती पुन्हा एकदा सायलीचा खूपच जास्त मानाने सुभेदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश करते. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलंय. पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याला मधुभाऊंसाठी करायची असते आणि त्याचबरोबर सायलीसाठी सुद्धा. कारण सायलीसाठी वात्सल्य आश्रम आणि मधुभाऊ आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. आता सायलीसाठी इथे मधुभाऊ, वात्सल्य आश्रम, त्याचबरोबर सुभेदार कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा नवरा अर्जुन, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. पण इथे अर्जुनला माहिती आहे की सायलीसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर आपले मधुभाऊ आणि वात्सल्य आश्रम. कारण मधुभाऊंना या सगळ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सायलीने स्वतःचा देखील विचार केला नाही आणि तिने अर्जुनबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. आणि ज्या वेळेला वात्सल्य आश्रम पाडण्याची वेळ आली होती तेव्हा तर सायली इथे आता स्वतःसुद्धा त्या डोजरच्या समोर येऊन जीव द्यायला तयार झाली होती. म्हणजे अशा कित्येक घटना घडल्या होत्या जेव्हा सायलीने स्वतःपेक्षा जास्त मधुभाऊंचा आणि वात्सल्य आश्रमाचा विचार केला होता. तेव्हा इथे अर्जुनने सायलीला दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो. तिने इथे अर्जुनला फक्त सांगितलेलं असतं की तिच्यासाठी मधुभाऊ आणि वात्सल्य आश्रम या दोन गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे इथे अर्जुनने सायलीला शब्द दिलेला असतो, काहीही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना मी निर्दोष सिद्ध करणारच आणि तुमचं वात्सल्य आश्रम जे की आश्रम नाही, तुझ्यासाठी ते तुझं घर आहे, तुझ्यासाठी ते तुझं मंदिर आहे, मला माहिती आहे, ते सुद्धा मी वाचवणार, असं अर्जुन तिला म्हणालेला असतो. तेव्हा आता दोघांमधली एक गोष्ट अर्जुनने केलेली असते, मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर आता अर्जुनला सरप्राईज द्यायचा आहे. लवकरात लवकर मधुभाऊंना, सायलीला, कुसुमताईला आणि वात्सल्य आश्रमामध्ये जेवढे लोक राहत होते तेवढ्यांना त्यांचा आश्रम परत मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी कोर्टाच्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या अर्जुनला कंप्लीट करायच्या असतात आणि अर्जुनला ते सरप्राईज लवकरात लवकर इथे मधुभाऊंना द्यायचं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता त्याच वेळेला खूप मोठा गोंधळ झालेला असतो. तर इथे अर्जुन सायली दोघेजण पूजेला बसलेले असतात आणि तेव्हाच महिपतच्या माणसांनी दगड फेकून मारलेला असतो आणि त्या दगडामध्ये एक कागद गुंडाळून पाठवलेला असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन सुभेदार, आता तुझी वेळ आली, आता तुला सोडणार नाही. इथे आता अर्जुनला मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांनो, सायली आता खूप मोठ्या विचारात पडलेली असते. ती म्हणत असते की आम्ही केस तर जिंकलोय, पण आता याचे परिणाम कुठपर्यंत भोगावे लागतील काय माहिती. हा महिपत शिखरे खूपच जास्त चिडलेला दिसतोय. तो इथे अर्जुन सरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. जर अर्जुन सरांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माफ काय, मी तर जिवंत राहू शकणार नाही. सायली अगदी असं सुद्धा म्हणते. कारण सायलीचं अर्जुनवरती किती जास्त प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते. ती विचार करते की काही झालं तरीसुद्धा अर्जुन सरांना काही दिवस मी बाहेर जाऊच देणार नाही. त्यांना जे काही काम करायचं आहे, ज्या काही मीटिंग्स करायच्या आहेत ते घरी थांबून करतील, वर्क फ्रॉम होम करतील, असं तिने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे इथे सायली अर्जुनला रूममध्ये बंद करते. त्यानंतर अर्जुन सकाळी उठतो, बायको बायको करत दरवाजा उघड, दरवाजा उघड असं म्हणत असतो. त्यावेळेला सायली दरवाजा उघडते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको अगं काय करतेस तू? तू मला लॉक करून का ठेवलेस? मी आता बाहेर कसा आलो असतो? मला माझी कामं आहेत, मला बाहेर यायला नको का? तेव्हा याआधी कधी तू कडी लावून मला गेली नाहीस आणि आजच का लावलीस? तेव्हा सायली म्हणते, हे बघा, मी तुम्हाला कडी लावून ठेवली आहे कारण आज तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही. आजचं राशी भविष्य वाचलं का? आज जर तुम्ही राशी भविष्य वाचलं असेल तर बघा, आज जर बायकोचं ऐकाल तर फायद्यात राहाल, असं त्याच्यामध्ये लिहिलंय. कळलं का?
तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला म्हणत असतो, "अगं पण मला ऑफिसला जावं लागणार आहे, महत्त्वाची कामं आहेत." ती म्हणते, "आज तुमची कुठलीच मीटिंग नाही आहे. मग तुम्हाला इथे ऑनलाईन मीटिंग करायची असेल तर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोर्टातसुद्धा जायचं नाही आहे. मग तुम्हाला घराच्या बाहेर का जायचं आहे?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "ऑफिसमध्ये कितीतरी कामं असतात बायको, ती करावी लागतात." सायली म्हणते, "चैतन्य भाऊजींना घरी बोलावून घ्या आणि घरी बसून कामं करा. कळते का तुम्हाला?" तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, "पण नाश्ता करायला तर खाली येऊ ना, नाश्ता करू का?" तेव्हा सायली म्हणते, "गुपचूप नाश्ता करा आणि परत वरती तुमच्या रूममध्ये जा." तेव्हा इथे आता अर्जुनला कळत नसतं, की सायली अशी का करते? अर्जुन म्हणतो, "बायको, अगं मी ॲडव्होकेट आहे ना." तेव्हा सायली म्हणते, "हो, तुम्ही ॲडव्होकेट आहात, पण आधी तुम्ही माझे अहो आहात. तेव्हा मला तुमची काळजी घेऊ द्या. चला बरं, रूममध्ये चला." अर्जुन म्हणतो, "पण झालंय काय? तू का अशी करतेस? याआधी तर तू असं कधीच केलं नाहीस. उलट मी घरी थांबायचो तर मला तू पळवून लावायचीस." तेव्हा सायली म्हणते, "हे बघा, मला तुमची काळजी वाटते. तो दगड फेकून मारला होता, त्या चिठ्ठीमध्ये तुम्ही बघितलत ना, त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं? तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला तर माहिती आहे तो महिपत शिकरे आता चौथावीला आहे. त्याच्या पोरीला, साक्षीला गुन्हेगार तुम्ही सिद्ध केलं आणि आता जन्मठेपेसाठी पाठवलंय ना, तो तुम्हाला मारू शकतो. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही." तेव्हा अर्जुन म्हणतो, "बायको, तू जर अशी घाबरत राहिलीस, तर मला एकही केस लढायला नको. अगं कोर्टामध्ये अशा कितीतरी केसेस मी घेतो, कितीतरी लोकांना निर्दोष सिद्ध करतो आणि गुन्हेगारांना शिक्षा देतो. तेव्हा ते लोकं माझ्यावरती डूख ठेवूनच असतात, राग ठेवूनच असतात. म्हणून काय मी सगळ्यांनाच घाबरू का आणि माझं प्रोफेशन सोडून देऊ?" तेव्हा सायली म्हणते, "अहो, कितीतरी केसेस तुम्ही लढलाय मला माहिती आहे. पण इथे महिपत शिखरे आहे आणि महिपत शिखरे किती मोठा क्रिमिनल आहे, किती मोठा गुंड आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. आज मी रिस्क घेणारच नाही. तुम्ही कुठेच जायचं नाही." "पूर्णाजी, बाबा तुम्ही तरी सांगा ना." तेव्हा पूर्णाजी म्हणते, "अगदी बरोबर आहे. अर्जुन, अरे ऐक ना सायलीचं. बरोबर बोलते ती. तिला तुझी काळजी वाटते." तेव्हा अर्जुन म्हणतो, "पूर्णाजी, अगं पण मी घरामध्ये बसून काय करू? मला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. कितीतरी माझ्या केसेस पेंडिंग आहेत. कितीतरी कामं माझी पेंडिंग आहेत. इथे आता वात्सल्य आश्रमाची केस घेतल्यापासून मी बाकीच्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष केलं होतं. पण आता मला पेंडिंग असलेलं काम पूर्ण करायला नको का?" तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, "अरे बरोबर आहे ते, पण एकदा तरी ऐक ना तिचं." तेव्हा सायली म्हणते, "अहो चला, रूममध्ये जा." तेव्हा इथे चैतन्य आता वाट बघून बघून घरी येतो. तो म्हणतो, "अर्जुन, अरे काय चाललंय तुझं? ऑफिसला येतोयस की नाही?" तेव्हा सायली म्हणते, "चैतन्य भाऊजी, आज ते ऑफिसला येणार नाही आहेत आणि तुम्ही पण जायचं नाही आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "हिला भीती वाटते, तो महिपत मला मारेल की काय? माझ्यावरती अटॅक करेल की काय?" तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, "त्या महिपतला घाबरून की आम्ही घरात बसायचं आहे का आता?" तेव्हा सायली म्हणते, "तुम्ही दोघेजणं जीवाला अजिबात घाबरत नाही का? पण मला घाबरा आणि घरामध्येच थांबा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनचं सुद्धा सायली काही ऐकत नाही. अर्जुन रूममध्ये थोडा वेळ बसतो आणि सायली इकडे-तिकडे काम करते हे बघून अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता पळून जातात घरातून आणि म्हणतो, "बायको सॉरी, पण मला जावंच लागणार आहे." कारण अर्जुनला जायचं असतं कोर्टामध्ये. ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट करायच्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन, चैतन्य दोघेजणं निघून गेलेले असतात. सायली म्हणते, "पूर्णाजी, अहो तुम्ही बघितलत ना, असं कुणी पळून जातं का?" तेव्हा पूर्णाजी म्हणते, "मग इथे पदराला कुणी बांधून ठेवतं का? कुणी रूममध्ये नवऱ्याला बंद करून ठेवतं का?" तेव्हा सायली म्हणते, "पूर्णाजी, मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतलीत ना?" पूर्णाजी म्हणते, "हो, पण आता मी माझ्या नातवाची बाजू घेतली." तेव्हा इथे सायली आणि नातू दोघांना सुद्धा इक्वली इथे पूर्णाजीने ट्रीट केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि चैतन्य दोघेजण आता कोर्टामध्ये जातात. कारण अर्जुनने इथे सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केलेल्या असतात. जे जे काही डॉक्युमेंट्स हवे असतात ते दिलेले असतात. कारण त्याला आता काही करून जे इथे वात्सल्य आश्रम सील करण्यात आलं होतं, ते त्याला आता त्याच्यावरचं सील हे बाजूला करायचं असतं. त्याच्यावरती जो स्टे आलेला असतो, तो त्याला बाजूला करायचा असतो. कारण वात्सल्य आश्रम हे मधुभाऊंची मालकी आहे आणि मधुभाऊंना ती परत मिळवून द्यायची असते. त्यामुळे इथे अर्जुनने आता प्रयत्न केलेले असतात आणि मग इथे कोर्टाकडून परवानगी मिळालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, एकदा इथे अर्जुन गेलेला असतो पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे जेलमध्ये, ज्या ठिकाणी साक्षी आणि प्रिया या दोघींना अरेस्ट करण्यात आलेली असते. तेव्हा कामानिमित्त अर्जुनला आता तिथे सुद्धा जावं लागतं. कारण तिथल्या इन्स्पेक्टरला अर्जुनला भेटायचं असतं. तिथे गेल्यानंतर प्रिया आणि साक्षीची नेहमीप्रमाणे भांडणं सुरू असतात आणि तेव्हा इथे बोलता बोलता आता दोघीजणी व्हिडिओबद्दल बोलतात. म्हणजे इथे आता साक्षी म्हणत असते, की "व्हिडिओची धमकी देतेस ना तू? जा ना जा, तो व्हिडिओ लीक कर जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर माझ्या अण्णांना सांगितलं ना, बाहेर जाऊन तुझ्या
खोट्या वडिलांना रविराज किल्लेदारांना सांगायला की तू खरी तन्वी नाही आहेस, तू प्रिया आहेस आणि खरी तन्वी ती सायली आहे, असं जर मी सांगायला सांगितलं तर काय करणार आहेस गं तू? आणि इथून कुठला व्हिडिओ लीक करणार आहेस? जे करायचं आहे ते कर जा. तेव्हा इथे प्रिया घाबरते. तिला असं वाटतं की आता मोबाईल, लॅपटॉप ज्याच्यामध्ये ते व्हिडिओ सेव्ह करून ठेवले होते, ते तर सगळं आता घरी राहिलं. मग मी इथून काय करणार आहे? काहीच करू शकणार नाही. आणि खरं तर इथे जास्त या महिपतचं चालतं. माझं कोण काय ऐकणार आहे? त्याच्यामुळे आता ह्या साक्षीचं मला ऐकावंच लागेल. तेव्हा साक्षी म्हणत असते, "व्हिडिओची धमकी मला नाही द्यायची हां. जे काही तुझ्या मोबाईलमध्ये आहे ना, ते ऑपरेट करायला तुला घरी जावं लागेल. कळलं तुला?" तेव्हा अर्जुनने त्या दोघींची भांडणं ऐकलेली असतात. म्हणजे इथे सायली तन्वी आहे, तू खोटी तन्वी आहेस, हे शब्द आता हळूहळू अर्जुनच्या कानावरती पडत असतात. आणि त्या व्हिडिओबद्दल साक्षी जे बोललेली असते ते अर्जुनने ऐकलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "अच्छा, म्हणजे कुठल्याही व्हिडिओबद्दल बोलते हे बघायला हवं." म्हणजे तन्वीने तिच्या रूममध्ये, मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ते सगळं सेव्ह करून ठेवलं असेल. तो व्हिडिओ जर हाती लागला तर महिपतच्या विरोधातले सगळे पुरावे मला मिळतील, असं आता अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे प्रियाचा मोबाईल शोधून त्याच्यामध्ये कुठला व्हिडिओ तिने शूट करून ठेवलाय हे बघायला हवं, असा अर्जुनने आता विचार केलेला असतो. त्यामुळे इथे साक्षी प्रियाचं बोलणं ऐकून अर्जुनला काही हिंट्स मिळालेल्या असतात की नक्की या दोघीजणी काय बोलण्याचा प्रयत्न करतायत. अर्जुनला एक गोष्ट कळलेली असते, ते म्हणजे ही प्रिया खरी तन्वी नाही आहे. म्हणजे नक्कीच या सगळ्याच्या मागे काहीतरी तिचे डावपेच आहेत, हे सुद्धा अर्जुनला कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की उद्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. सायलीसाठी सरप्राईज आहे. तेव्हा सायली म्हणते, "काय सरप्राईज आहे माझ्यासाठी?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "ते तर उद्याच कळेल ना." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने आश्रमामध्ये सगळी तयारी करून ठेवलेली असते. आणि तेव्हा मधुभाऊ सर्व मुलांना, काका-काकूंना सगळ्यांना अनाथ आश्रममध्ये बोलवलेलं असतं. वात्सल्य आश्रमामध्ये जेव्हा सायली, अर्जुन आणि त्यांचं सुभेदार, किल्लेदार कुटुंब जातात, तेव्हा इथे सायलीला खूप आनंद होतो. अर्जुन म्हणतो, "बायको, वात्सल्य आश्रम तुम्हाला परत मिळालेला आहे. त्याच्यावरचा स्टे हा उठवण्यात आलेला आहे." त्यामुळे प्रेक्षकांनो, सायली खूप खुश होते आणि ती प्रेमाने अर्जुनला मिठी मारते. त्यानंतर आपल्या मधुभाऊंना, कुसुमताईला, अरुण काका, काकू, लहान मुलं सगळ्यांना अनाथ आश्रममध्ये बघून, वात्सल्य आश्रमामध्ये बघून इथे सायलीला सगळ्यात जास्त आनंद होतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, सायली खुश असते. आणि त्यानंतरला इथे प्रतिमा, रविराज काका सगळेजणच आलेले असतात. तेव्हा प्रतिमा इथे भिंतीवरती लहान मुलांनी काढलेले चित्र बघत असते. तेव्हा एक चित्र बघितल्यानंतर ती म्हणत असते की हे चित्र तर माझ्या लहानपणीच्या तन्वीने काढले ना, माझी तन्वी अशी चित्र काढायची. आणि तेव्हा मधुभाऊ तिचं बोलणं ऐकतात आणि मधुभाऊ म्हणतात की हे चित्र तर माझी साऊसुद्धा काढते. कारण तिच्या ड्रॉइंग बुकमध्ये मधुभाऊने जेव्हा बघितलेले असतात तेव्हा सेम चित्र तिच्या ड्रॉइंग बुकमध्ये असतं आणि सेम चित्र तिच्या भिंतीवरती असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ म्हणतात, याचा अर्थ साऊच माझी तन्वी आहे का? म्हणजे इथे सुद्धा प्रिया खोटं बोलली की काय? तेव्हा इथे काय खरं काय खोटं, मधुभाऊ आता पुराव्यानिशीत रविराज काका आणि प्रतिमा यांच्या समोर आणतात. त्यांना ही गोष्ट कळल्यानंतर खरं खोटं रविराज काकांनी सुद्धा केलेलं असतं. सायलीच्या तळपायावरती जी तुळशीपत्राची खूण आहे ती बघितलेली असते. त्याचबरोबर अजून काही अशा गोष्टी असतात ज्या तन्वीच्या सायलीमध्ये असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता DNA टेस्ट केली जाते. रविराज काका आणि सायली या दोघांची DNA मॅच झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, सगळं खरं समोर आलेलं असतं. सुभेदारांना कळतं, मधुभाऊ इथे आता आपल्या साऊला तिचं कुटुंब मिळवून देतात. इथे सायलीने मधुभाऊंना नवीन आयुष्य मिळवून दिलेलं असतं, तर मधुभाऊंनी सायलीला तिचं पुन्हा कुटुंब मिळवून दिलेलं असतं. आणि जेव्हा इथे सुभेदारांना कळतं की सायली हीच खरी तन्वी आहे, तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त आनंद होतो. इथे तर आता कल्पनाला इतका आनंद होतो, ती म्हणते की याचा अर्थ नियतीनेच सायली आणि अर्जुनचं लग्न घडून आणलं होतं का? कारण हीच खरी तन्वी होती, म्हणून तर अर्जुन आपल्या विरोधात जाऊन तिच्याबरोबर लग्न करून आला. मग इथे कारण काही का असेना, पण लग्न तन्वीबरोबरच झालं हे महत्त्वाचं. पण आता मी तुझ्यावरती रागवले होते, म्हणून तुझ्या दुसऱ्या गृहप्रवेशाला सुद्धा मी इथे आनंदाने सहभागी झाले नव्हते. पण आता मी माझ्या
माझ्या लाडक्या सुनेला इथे आनंदाने गृहप्रवेश करायला सांगणार. तेव्हा इथे सगळी तयारी तिने करून ठेवलेली असते. माप वगैरे सजवून ठेवलेला असतो आणि इथे सायलीला म्हणते की तू आता या घरामध्ये तन्वी आणि त्याचबरोबर अर्जुन तुम्ही दोघेजण एकत्र गृहप्रवेश करायचा आहे आणि तू सुभेदारांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा यायचं आहे. तर इथे कल्पनाने खूपच जास्त आनंदाने सायलीचा पुन्हा एकदा खूपच जास्त आदराने गृहप्रवेश केलेला असतो. कारण तिला कळलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि म्हणूनच कदाचित नियतीने या दोघांना एकत्र आणलं होतं. आम्ही उगाचच यांच्यावरती रागवलो होतो. हा सगळा नियतीचा खेळ आहे. देवानेच यांना एकत्र आणलंय याचा विचार आम्ही करायला हवा होता. कल्पनाला आपली चूक कळते. ती इथे मनापासून सायलीला माफ करते आणि पुन्हा एकदा आनंदाने तिचा गृहप्रवेश करते.